बऱ्याचदा आपण जेव्हा अशी अंडी उकडायला लागतो ना, तर अंडी फुटून जातात. तर यासाठी काय करायचं, जेव्हाही तुम्ही अंडी उकडण्यासाठी टाकता, तर थोडंसं मीठ टाकायचं आणि जर स्टीलच्या भांड्यात वगैरे टाकत असाल किंवा ॲल्युमिनियमच्या, तर ना काय करायचं, लिंबाची एक छोटीशी फोड वगैरे टाकू शकता, जेणेकरून अंडी उकडल्यानंतर तिथे काळपटपणा त्या पातेल्यात होणार नाही. तुम्ही बघू शकता, की यामधील 2 अंडी ही फुटलेली होती, पण आपण यामध्ये मीठ आणि लिंबू टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता, की ती अंडीतलं जे काही मटेरियल आहे, ते बिलकुल बाहेर आलेलं नाहीये आणि फुटलेली अंडी सुद्धा अशा पद्धतीने पाणी खराब करत नाही. चला 2 नंबरची टिप बघूया. आपण जेव्हाही भाजी करायला लागतो, स्पेशली जेव्हा सुकी भाजी बनवायला घेतो, तर बऱ्याचदा काय होतं, तर तेल जरा जास्त होतं. तर काय करायचं, भाजी ही 90% शिजल्यानंतर अशा पद्धतीने वाटीनं मध्ये ठेवायची आहे आपल्याला आणि फक्त एखाद मिनिटभर आपल्याला झाकण ठेवून ती शिजू द्यायची आहे. असं केल्याने काय होतं, तर जी काही सुकी भाजी आहे त्यामधील जे एक्स्ट्रा ऑइल आहे ते निघण्यास मदत होते. या पद्धतीने चिमट्याने काढायचं आणि तुम्ही बघू शकता, की भाजीमधील जे एक्स्ट्रा ऑइल आहे ते बरोबर मध्यभागी आलेलं आहे आणि तुम्ही त्या भाजीमधलं वरची जी आजूबाजूची भाजी आहे ती इझिली दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊ शकता आणि तेल हे खाली कढईतच राहील. चला तिसरा हॅक बघूयात. कधीही आपण जेव्हा आलू हे शिजण्यासाठी घालतो, तर बऱ्याचदा ना सकाळी टिफिनची घाई असते किंवा कधी असं होतं, की टाईम फार कमी असतो. मग आपल्याला गरम आलू सोबतच काम करावं लागतं. मग अशा वेळेस आलू शिजल्यानंतर त्याचं साल काढायला थोडंसं ना टेन्शनच येतं. पण मी तुमच्यासोबत एक जबरदस्त हॅक शेअर करणार आहे. जेव्हाही तुम्ही गरम आलू शिजवून घेता, त्यानंतर त्याचे ना असे 2 आपल्याला भाग करायचे. म्हणजे एका बटाट्याचे 2 काप आपल्याला करून घ्यायचे. या पद्धतीने तुम्ही कसंही करू शकता. आणि छोटे-छोटे बटाटे असले ना, तर तुम्ही तसेच राहू दिले तरी चालेल. पण हे मोठे बटाटे आहेत, त्यामुळे आपण एका बटाट्याचे 2 काप करून घेतलेत. आता तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने आपल्याला प्लेटमध्ये ठेवायचे आहे. म्हणजे जी खालची बाजू आहे त्याला बिलकुल साल नाहीये. वरच्या बाजूला पूर्ण साल आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर एक पूर्ण मोठी प्लेट घ्यायची, म्हणजे ती पूर्ण बटाटे कव्हर करू शकेल एवढी प्लेट घ्यायची आणि वरच्या बाजूने आपल्याला गोलाकार फिरवत अशी प्रेस करायची. तुम्ही बघणार की बटाट्याची साल इझिली आपण काढू शकतो. ही ट्रिक आजमावली ना, तर तुमचे हात सुद्धा भाजत नाही. साल एकदम इझिली निघून आलेले असतात आणि आपल्याला जर याची भाजी वगैरे करायची असेल, टाईम खूप कमी असेल, तर ह्या टिप्स ना खूप कामी येतात. त्यामुळे तुम्ही ही ट्रिक नक्की वापरू शकता. त्याचबरोबर तुम्ही झाऱ्याचा वापर सुद्धा करू शकता. पण झाऱ्याने सुद्धा हात हा भाजतोच किंवा वाफ लागतेच. त्यामुळे ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. खूप इझिली त्याचे साल मी अगदी 20 ते 30 सेकंदमध्ये बाजूला केले आहेत. ही ट्रिक आवडली असेल तर लाईक, फॉलो नक्की करा आणि YouTubeवर बघत असणार तर सबस्क्राईब करा. चला 4 नंबरचा हॅक बघूयात. बऱ्याचदा आपण काय करतो, तर पॉपकॉर्न बनवण्यासाठी ना कुकरचा वापर करतो किंवा पातेल्याचा वापर करतो. पण आज आपण जास्त भांडे न बनवता खूप छान पद्धतीने फक्त तव्यावरती पॉपकॉर्न बनवणार आहोत. तर पॉपकॉर्न बनण्यासाठी जनरली आपण त्यामध्ये तेल टाकल्यानंतर किंवा बटरचा वापर करतो आणि त्यामध्ये हळद, मीठ टाकत असतो आणि नंतर ते मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये पॉपकॉर्न टाकतो. बऱ्याचदा आता कसं आहे, की आपण डायरेक्टली जी ड्राय मका असते ती घेऊन येतो पॉपकॉर्न बनवण्यासाठी आणि कुकरला लावून देतो. पण तुम्हाला काय करायचं, अशा पद्धतीने पॉपकॉर्न यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आणि जेव्हाही तुम्ही पॉपकॉर्न बनवता तेव्हा जो काही खालचा तवा आहे तो थोडासा त्याचं बॉटम हेवी असलेला घ्या, लोखंडी घेतला तर मज्जा येईल. त्यानंतर आपल्याला अशी चाळणी घ्यायची, जी गहू वगैरे आपण तांदूळ स्वच्छ करण्यासाठी वापरतो ना, तशी चाळणी घ्यायची आहे, ती ठेवायची आहे. यामुळे काय होतं, तर तवा छोटा असला तरी सुद्धा खूप सारे पॉपकॉर्न जरी बनवायचे असेल, तर आपल्याला कुकर लावायची गरज पडत नाही आणि जर इन केस पॉपकॉर्न हे जळायला लागले, तर लगेच आपल्याला दिसतं, कारण कुकरमध्ये बऱ्याचदा पॉपकॉर्न हे जळायला सुद्धा लागतात. तर ही पॉपकॉर्नची टिप कधी तुम्ही ट्राय केली आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण आज अशा टिप्स बघितल्या आहेत, ज्या आपल्या किचनमधील खूप स्मार्ट पद्धतीने आपण काम करू शकतो आणि आपल्या वेळेची बचत सुद्धा करू शकतो आणि भांडी सुद्धा फार कमी पाडू शकतो. या पद्धतीने बघा पॉपकॉर्न किती छान पद्धतीने अगदी व्हायला लागली आहेत आणि बिलकुल वरती उडत नाही आणि या चाळणीचा सुद्धा वापर झाला आणि आपले भांडे सुद्धा फार कमी भरली. सो आय होप तुम्हाला ही टिप नक्की आवडली असणार. चला मंडळी, नंतरची टिप बघूया. बऱ्याचदा ना आपण इंटरनेटवरती अशी व्हायरल हॅक बघतो, की ते बघून आपल्याला करायलाच वाटतं आणि कसं आहे ना, तर त्यामधलाच हा हॅक तुम्ही बघितला असेल, की अप्पे पात्र आणि त्यामध्ये मेथी दाणे टाकून आणि नंतर त्यामध्ये आपल्याला जी हळद असते ती यामध्ये टाकून घ्यायची आहे. हा व्हायरल हॅक तुम्ही बघितलाच असेल. पण सगळेच व्हायरल हॅक हे अशा पद्धतीने वर्क करतील असं नाही. चला मी तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवते. तर आपल्याला मेथी दाणे घ्यायचे आहेत, त्यावरती हळद टाकायची आहे आणि मंद आच करून जोपर्यंत हे मेथी दाणे आणि हळद पूर्ण काळीकुट्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचे आहे. आता या जागी जर आपण फक्त हळद घेतली असती, तर मला असं वाटतं की हा हॅक
कामी आला असता. पण हा आपण केसांसाठी जो आहे तो दाखवलेला आहे. पण केसांसाठी न यूज करता जर हा चेहऱ्यासाठी वापरला असता, तर हा वर्क केला असता असं मला वाटते. कारण चेहऱ्यासाठी जर तुम्ही करत आहात, तेव्हा हळद ही नॉर्मल हळद न वापरता कस्तुरी हळद जर वापरली, तर तुम्हाला बढिया असा रिझल्ट आला असता. तर या पद्धतीने त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, की असं पूर्ण काळपट करून घ्यायचं, मध्ये-मध्ये फिरवत राहायचं म्हणजे सगळीकडून हे समान असे काळसर आपले मेथीचे दाणे होतील. तर जेव्हा मी हा हॅक बघितला ना, तर मलाही वाटलं, की चला खरंच हे एवढं काळं होतं का? जनरली विश्वास बसला नाही. पण आपण जेव्हा हे करतो, तर आपल्या वेळेची बचत करण्याच्या ऐवजी आपण वेळ फुकटचा वाया घालवतो आणि वेगळं म्हणजे भांडे भरतात ते वेगळंच आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपण त्यामध्ये इन्ग्रीडियंट घातले आहे, ते वाया गेलं तर ते फार दुःख होतं. तर बघा तिथे असं सांगितलं होतं, की हे पूर्ण काळं करून घ्यायचं, तर आपण पूर्ण काळं करून घेतलेलं आहे. नंतर हे काय करायचं, तर एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण हे थंड होऊ द्यायचं आहे. मी बघा हे व्यवस्थितरित्या एका प्लेटमध्ये काढून घेते पूर्ण मेथीदाणे आणि हळद काळी कुट्ट झालेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची आपल्याला व्यवस्थितरित्या पावडर करून घ्यायची आहे. खरं तर हे एकदम कमी असल्यामुळे मिक्सरच्या भांड्यात टाकल्यामुळे काय होतं, तर माझी व्यवस्थित एकदम फाईन अशी पावडर झाली नाही. पण मी टाकण्याचा प्रयत्न केला. तुमच्या जर मिक्सरला हे टाकलं तर एकदम फाईन पावडर झाली तर खूप बढिया. तर पावडर काढून घ्यायची आहे याची आणि नंतर काय करायचं आहे, तर गाळणीचा वापर करून गाळून घ्यायची आहे. एकदम फाईन पावडर भेटेल बघा. माझं मिक्सर हे थोडं जुनं झालंय त्यामुळे हे व्यवस्थितरित्या फाईन पावडर केली नाही आहे. तर बघायला गेलं तर याचा पूर्ण काळसर थर यायला पाहिजे होता किंवा काळपट अशी पावडर तयार झाली पाहिजे होती. पण ही पूर्ण कथ्थी झालेली आहे आणि त्याच्यात असं सांगितलं होतं, की हे हेअर डाय करण्यासाठी वापरली जाते. तर मी तुम्हाला रिकमेंड करेन, हे असं बिलकुल ट्राय करू नका. तुम्ही हे करण्याच्या ऐवजी यामध्ये मेथीदाणे न टाकता फक्त कस्तुरी हळद भाजून घेतली आणि नंतर त्यामध्ये तुम्ही एलोवेरा जेल, व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकून जर ती तुमच्या चेहऱ्याला लावली तर तुम्हाला जबरदस्त असा रिझल्ट येईल. तिथे असं दाखवलं होतं, की हे केसांसाठी हेअर डाय आहे, पण हा टोटली फेल आहे असं मी सांगेल. यामध्ये जर त्यांनी काही इन्ग्रीडियंट घातले असेल तर ते तर व्हिडिओमध्ये दाखवले नाही. त्यामुळे तुमचा फुकटचा वेळ वाया घालवू नका आणि अशा पद्धतीने हॅक तयार करण्याच्या आधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण इथे आपण ट्रस्टेडच रेमेडीज सांगत असतो आणि ट्रस्टेडच किचन टिप्स सांगत असतो. त्यामुळे पटापट फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. पण Facebookवर बघत असणार तर नक्की फॉलो करा. तुम्ही बघू शकता बिलकुल काळपट थर आलेला नाही आहे. सो टोटली फेल असा हा हॅक आहे. आता नेहमीच चांगल्या-चांगल्या किचन ट्रिक कशाला सांगायच्या? ज्या तुम्ही इंटरनेटवर बघता त्या फेल सुद्धा असू शकतात. म्हणून म्हटलं काहीतरी वेगळं करूयात आणि नक्की दाखवूयात. सो त्यामुळे तुम्हाला हे दाखवलं. सो तुम्हाला हे सगळे हॅक्स कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला मंडळी सगळ्यात शेवटचा हॅक बघूयात. कधी काय होतं आपल्याला गडबड असते आणि अशा पद्धतीने दूध ना उतू जातं. आणि हे मंद आच केली ना तरी सुद्धा उतू जातं. तर ते उतू जाऊ नये म्हणून काय करायचं, जेव्हाही तुम्ही दूध हे गरम करण्यासाठी ठेवता, तर त्या दुधाच्या भांड्याला तुम्हाला काय करायचंय, त्याच्या वरच्या बाजूने तूप किंवा मग तेल लावायचं. बिलकुल दूध उतू जात नाही. चला धन्यवाद.